नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ठाणे वन विभागाची जी यादी आहे ती डिसेंडिंग ऑर्डरने मी इथे दाखवलेली आहे की कोणाला किती मार्क्स पडलेले आहे. तर जे ओपनचे कट ऑफ आहे, ओपनचा कट ऑफ बघा. ओपनचा कट ऑफ ओपनला टोटल सर्वसाधारणला जागा आहेत 20 आणि 20 नंबरला आहे विकास मंगीलाल राठोड, ज्याला 170 स्कोर आहे. आणि जास्तीत जास्त ह्याच्याखाली जरी त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं तर 168 मार्क्सवाले विद्यार्थी आहेत, त्यांना बोलवतील. तर ही जी लिस्ट आहे ओपनसाठी 168 कट ऑफ लागू शकतो. तर बाकीच्या कॅटेगरीचा समज तुम्हाला जर कट ऑफ बघायचा असेल तर इथे जे ह्या साईटला दिलेलं आहे बघा, जे एक्सेल शीट आहे त्यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे बायफर्केशन करायचं आहे ते इथे कळून जाईल. तर जे प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा काय आहे तशा प्रकारचं जर काही असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर ह्याला क्लिअर करा. इथे बघा, एक्स सर्व्हिसमॅन फिमेल, एक्स सर्व्हिसमॅन पार्ट टाईम, फिमेल, होमगार्ड, ऑर्फन, इन्स्टिट्यूशनल फिमेल, अशा प्रकारचे दिलेले आहेत. खूप सारे इथे जे आहेत तुम्ही इथे बघू शकता की समजा मी जर एखादं कॅटेगरी घ्यायचा प्रयत्न केला की पॅरलल रिझर्वेशनमध्ये तुमचं होईल की नाही, तर इथे पहिले काय करा बघा, इथे मी फिल्टर केल्यानंतर इथे ऑलरेडी ऑल सिलेक्टेड होते. तर इथे काय करायचं आहे, तुम्ही क्लिअर करायचं आहे. या क्लिअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे सगळे क्लिअर होईल आणि त्यानंतर इथे फक्त एक बटनावरती क्लिक करा की समजा एक सर्व्हिसमॅनचं पाहिजे, तर इथे एक सर्व्हिसमॅनचा येईल. एक सर्व्हिसमॅन फिमेल, वाले जे आहेत त्यांच्यावरती मी क्लिक केलं तर एवढे माझ्याकडे लिस्ट आलेली आहे. तर तुम्हाला इथे कळेल की एक सर्व्हिसमॅनचा टॉपर कितीला आहे. तर एक सर्व्हिसमॅनचा बघा, हरिश्चंद्र यादव व्यवहारे, हे ओबीसी कॅटेगरीचे आहेत एक सर्व्हिसमॅन, त्यांना 137 मार्क्स मिळालेले आहेत. तर हे यांनी ओबीसीमधून एक सर्व्हिसमॅनमधून टॉप केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला बायफर्केशन हवं असेल या कॅटेगरीमध्ये तर इथे सुद्धा तुम्ही बायफर्केशन लावू शकता. इथे बघा, ह्याच्यावरती क्लिक करायचं, इथे 3 डॉट आहे, ह्याच्यावरती तुम्ही असं क्लिक केलं की अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. परत असं ओपन झाल्यानंतर इथे सगळ्यावरती टिक दिसेल, तर तुम्ही क्लिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, क्लिअर. आणि त्यानंतर तुमची जर कॅटेगरी असेल समजा ओपन, तर ओपन म्हणजे ओपनला तर सगळेच लागतील तुम्हाला, पण समजा ST किंवा VJA असेल तर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला VJAचा पहिला एक सर्व्हिसमॅन कितीला आहे हे तुम्हाला इथे कळून जाईल की 110ला आहे. म्हणजे जर तुमची एक जागा असेल तर तुम्ही कन्फर्म होता की नाही ही या शीटवरनं कळतं. तर ही शीट तुम्हाला कुठे भेटू शकते बघा, ही शीट तुम्हाला भेटेल आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला इथे मिळून जाईल. तर ही जे आहे याच्यामध्ये खूप जणांना तुम्हाला इथे मेंबरशिप घ्यावी लागेल जॉईन करून. इथे भरपूर जणांना तलाठ्याच्या मी ज्या रँक वाईज शीट आहेत त्या ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. फॉरेस्टसाठी ज्या तुम्हाला शीट्स हव्या असतील तर जॉईन करा आमच्या चॅनलला. फक्त 29 रुपयामध्ये ही शीट तुम्हाला अवेलेबल होईल, ज्याचा वापर तुम्ही इथं करू शकता. तर मी इथे कम्युनिटीमध्ये मेंबर्स ओनलीसाठी एक पोस्ट केलेली आहे. जे कोणी माझी मेंबरशिप घेईल 29 रुपयामध्ये त्यांच्यासाठी तुमचा रँक वाईज ही काल लिस्ट टाकलेली आहे मी. तर इथे तुम्हाला PDF-सुद्धा इथे अवेलेबल होईल. जर PDF हवी असेल तर तुम्ही इथे क्लिक करा आणि ही एक्सेल शीट जर तुम्हाला हवी असेल तर ती इथे क्लिक करा. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःची रँक इथे स्वतःहूनच चेक करून तुम्हाला इथे अंदाज बांधू शकता की तुमचं सिलेक्शन कास्टमध्ये होईल की नाही होणार किंवा ओपनमध्ये होईल की नाही होणार. पण ओपनचा कट ऑफ हा किती लागणार आहे, आपल्या अंदाजानुसार 170 लागणार आहे जर पहिले कॅन्डिडेट तिथे घेतले गेले तर. आणि जास्तीत जास्त हा 168पर्यंत खाली जाईल. कारण की काय होईल की कोणी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नाही गेलं तर इथे 168ला हा कट ऑफ क्लोज होण्याचे चान्सेस आहेत. तर जर तुम्हाला आमची मेंबरशिप हवी असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला जॉईन करून ह्या PDF आणि एक्सेल शीट नक्कीच अवेल करा. ह्यासाठी मी एका विद्यार्थ्याला 2000 रुपये दिलेले होते आणि त्याने ही शीट मला बनवून दिलेली आहे. जर तुम्हाला ह्याची PDF हवी असेल तर नक्कीच PDF आणि ह्याच्यासाठी फक्त 29 रुपयामध्ये ही तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. यामध्ये तुमच्यासाठी एक टिप आहे की ही शीट मोठ्या टेलिग्राम ग्रुप्सला शेअर करू नका. तुमच्यामध्ये 5-10 लोकांमध्ये मिळून तुम्ही ही घेतली
तर तुम्हाला मात्र 3 रुपयाला पर पर्सन पडेल. तर तुमच्यावरती आहे, इंडिव्हिज्युअलही घेऊ शकता तुम्ही ही शीट किंवा 2-4 दिवस वाट बघा, जोपर्यंत तुम्हाला अंदाज येईल की ठाणे जिल्ह्याचा कट ऑफ काय लागतोय, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट, फायनल सिलेक्शन लिस्ट ह्या लवकरच जाहीर होतील. तोपर्यंत वाट बघा. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.